गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्या गणपतीकडं या गणेश उपासनेच्या काळामध्ये एकच प्रार्थना करावीशी वाटते की हे गणनायका, आम्हाला धर्माच्या नावाखाली जे पाखंड निर्माण झालेलं आहे त्याचं समर्थन करण्याची दुर्बुद्धी नाही, तर त्या पाखंडाचं खंडन करण्याची सद्बुद्धी दे. हे गणनायका, आम्हाला धर्माच्या नावाखाली आपलं एंटरटेनमेंट, एन्जॉयमेंट, इव्हेंट हे चुकीच्या पद्धतीनं साजरी करण्याची बुद्धी देऊ नको, तर आम्हाला सात्विकपणानं, भक्तिभावानं, संस्कृती प्रिय पद्धतीनं उत्सव साजरे करण्याची बुद्धी दे. हे गणनायका, आम्हाला धर्म, समाज याच्यामध्ये विघटन, याच्यामध्ये विभाजन करण्याची दुर्बुद्धी देऊ नको, तर धर्म आणि समाज यांना एकत्र करण्याची, जोडण्याची सद्बुद्धी दे. हे गणपती बाप्पा, आम्हाला अभिमान जोपासण्याची बुद्धी देऊ नको, तर स्वाभिमान जोपासण्याची बुद्धी दे. हे गणपती बाप्पा, हे गजानना, हे शंकर सुता, आम्हाला अधोगतीकडं, दुर्गतीकडं वाटचाल करण्याची दुर्बुद्धी देऊ नको, तर सद्गतीकडं, प्रगतीकडं वाटचाल करण्याची बुद्धी दे. ही बुद्धी सगळ्यांना गणपती बाप्पांनी द्यावी, हीच गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप मंगल कामना. रामकृष्ण.